नमो नमः. आज आपण सर्व संस्कृत परीक्षेच्या 15व्या घटकात आज पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे अस्मद इत्यस्य प्रयोगः. अस्मद इत्यस्य प्रयोगः. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये युष्मद इत्यस्य प्रयोगः हे पाहिलं होतं आणि त्यानंतर आजचा जो घटक आहे तो अस्मद आहे. अस्मदमध्ये अहम, आवाम आणि वयम अशा 3 पद्धतीने आपल्याला वाक्याची रचना करत असताना अहम, आवाम आणि वयम हे 3 घटक पाहायचे आहेत. हे घटक पाहत असताना मी काल ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं होतं की सी, थ, थह आणि थ युष्मदचा वापर करत असताना सी, थ आणि थ त्याच पद्धतीने अस्मदचा वापर करत असताना आज 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. मी, वह आणि मग. मी, वह आणि मग. ठीक आहे. ह्या शब्दाच्या शेवटी याचा हे शब्द आपल्याला इथं दिसतील. ठीक आहे. आता बघा पान नंबर 28 वर अस्मद इत्यस्य प्रयोगः उत्तम पुरुषः. आता त्यामध्ये बघा अहम, आवाम आणि वयम असं दिलेलं आहे. मी, अहम, मी, आवाम, वह आणि वयम, मह. ठीक आहे. जे मी बोर्डवर लिहिलेलं आहे. आता बघा खाली अहम खादामी, अहम खादामी. आता इथं बघा अहम खादामी. ठीक आहे. खाद म्हणजे खाणे, खादामी मी जेवतो. ठीक आहे. आता इथं बघा मी, इथं पण मी आलंय. ठीक आहे. जेव्हा पण अस्मदतेचे प्रयोग करत असताना एक वचन असेल तर त्यावेळेस अहम खादामी त्या शब्दाला चा शेवट मी पहिली विनंती, मला पहिली विनंतीने होतो. आता बघा पुढं अहम सामी. ठीक आहे. अहम हसामी. आता दुसरं बघा आवाम गच्छावह, आवाम गच्छावह. आपण दोन असतील. गच्छावह म्हणजे जाऊ, आपण जाऊया. आता बघा इथं शेवटी काय आहे वह आणि इथं पण काय आहे वह. आता दुसरा त्यामध्ये दिलाय आवाम वदावह, आवाम वदावह. ठीक आहे. इथं पण वह आलेलं आहे म्हणून मी इथं तुम्हाला लिहून दिले द्विवचन आवाम वह. शब्दाचा शेवट कशाने होतो? वहनी होतो. मी, वह आणि इथं काय सांगितलं? मह सांगितलं. आता बघा खालच्या शब्दामध्ये 2 पेक्षा अधिक जर व्यक्ती असतील तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला वाक्याची रचना करायची आहे? वयम पठामह, वयम पठामह, वयम पठामह. तर बघा मह, महा. त्यानंतर दुसरं काय वयम क्रीडामह, वयम क्रीडामह. आम्ही सगळे खेळतो आणि आम्ही सगळे अभ्यास करतोय, आम्ही सगळे वाचतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या घटकाकडे बघायचं आहे. फक्त हा क्रम लक्षात ठेवा. मी, वह, मह. त्याच पद्धतीने इतर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मी, वह आणि मह. ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघूया आपण एक वचनामध्ये बघा अहम शेवट काय होतोय मी. आता इथं अहम खादामी, अहम हसामी. ठीक आहे. आता द्विवचनामध्ये बघा आवाम वह, आवाम गच्छावह, आवाम वदावह. त्यानंतर बघा बहुवचन वयम मह, वयम पठामह आणि वयम क्रीडामह. आता खाली काही एक तक्ता दिलाय, तो तक्ता आपण पाहूया. ठीक आहे. आता यामध्ये बघा काय दिलेलं आहे तक्त्या. वाक्याने रचयित उचेह पठत च. वाक्याची रचना करायचं आहे आणि मोठ्याने ते वाक्य वाचायचं आहे. आता यथा म्हणजे तिथं उदाहरण पण दिलेलं आहे पण त्याच्या अगोदर आपण काय करूया
ह्यातले शब्द बघूया. अहम म्हणजे मी, ठीक आहे. किंवा असं आय पण घेऊ शकतो आपण. मी आय, आवाम यू, आणि वयम म्हणजे वी. मी, तुम्ही, आपण, ठीक आहे. आता यामध्ये बघा तदा, कदा, सर्वदा आणि न. तदा, कदा, सर्वदा आणि न. न म्हणजे नाही, ठीक आहे. न म्हणजे नाही. कदा म्हणजे तेव्हा, कदा म्हणजे तेव्हा, आणि सर्वदा म्हणजे सर्व वेळेस, सर्व वेळेस, ठीक आहे. आता इथे काही शब्द दिले ते पण शब्द बघूया आपण. इच्छ म्हणजे इच्छा, चल म्हणजे चालणे, त्यानंतर धाव, धाव म्हणजे धावणे, त्यानंतर काय दिलेलं आहे वद म्हणजे बोलणे, वद म्हणजे बोलणे, त्यानंतर काय दिलेलं आहे खाद म्हणजे खाणे, खाद म्हणजे खाणे, त्यानंतर नम म्हणजे नमस्कार, नम म्हणजे नमस्कार. हे सगळे शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर यक्ष, यक्ष म्हणजे देणे, यक्ष म्हणजे देणे, त्यानंतर काय दिलेलं आहे गम, गम म्हणजे जाणे, गम म्हणजे काय जाणे, त्यानंतर काय दिलेलं आहे आगम, आगम म्हणजे येणे, आगम म्हणजे येणे, आणि त्यानंतर काय दिलं आहे हस, हस म्हणजे हसणे, ठीक आहे. हे सगळे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा स्मरण ठेवा, लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या तथ्यांच्या आधारे एक, दुसरा तथ्य आणि तिसरा, या तिन्ही तथ्यांच्या आधारे आपल्याला काही वाक्य रचायचे आहेत. आता पुस्तकामध्ये ते तथ्य आहेत तुमच्याकडे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं ते वाक्य. आता यथा जसे की, यथा जसे की, ठीक आहे. उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. काय दिलेलं आहे अहम सर्वदा चलामी, अहम सर्वदा चलामी. आता बघा अहम आणि मी, ठीक आहे. त्यानंतर बघा आवाम सर्वदा नमावः, आवाम सर्वदा नमावः. त्यानंतर वयम कदा गच्छामः, ठीक आहे. आता इथं बघा मी, वह आणि मह, ठीक आहे. हे शब्द वाक्याची रचना करत असताना अहम, आवाम आणि वयमनुसार आपल्या याच्यामध्ये येणार. वयम जर आलं तर शेवटी काय येणार आहे मह येणार आहे. आवाम असेल म्हणजे द्विवचन असेल तर वह, आणि एकवचन असेल बहुवचन असेल तर वयम मह, आणि एकवचन असेल तर अहम चलामी, ठीक आहे. अहम चलामी, अहम खादामी, अहम हसामी, अशा पद्धतीची वाक्य. आता आवाम मध्ये पण तसंच आहे. आता ही वाक्य आपल्याला करायची आहेत. आवाम कदा धावामी, आता इथं आपण वाक्य घेऊ शकतो. आता अहमचं एखादं वाक्य बघा, अहम न इच्छामी, अहम न इच्छामी, मला म्हणजे कोणती इच्छा नाहीये, ठीक आहे. आता आवामचं बघा, आवाम तदा, आवाम तदा तेव्हा, चलावं आपण कधी चालायचं, आवा म्हणजे डोल, तदा म्हणजे तेव्हा, चलावं इथं कदा पाहिजे. आपण केव्हा चालायचं
सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हा. त्यानंतर बघा वयम. वयम मध्ये एखादं वाक्य करून बघूया. वयम हा पहिल्या चार्ट मधला शब्द आहे. वयम न धावती. वयम न धावामः. वयम न धावामः. आम्ही धावत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य करू शकता. वाक्य बरीचशी वाक्य तुम्ही काय करू शकता या वाक्या तक्त्याच्या आधारे करू शकता. आणखी एकदा बघूया. अहम अहम सर्वदा. अहम सर्वदा अहम सर्वदा नमामि. मी नेहमी नमस्कार करतो. अहम सर्वदा हसामी. मी नेहमी हसतो. मी नेहमी हसतो. आता अहम नंतर आवामचे एखादे उदाहरण बघा. अशी उदाहरणं तुम्ही वाक्य तयार करायची आहेत. आवाम सर्वदा आवाम कदा इच्छावह. मी कधी इच्छा सांगितली. मी कधी इच्छा प्रकट केली. आम्ही अशा पद्धतीने दोघं. आवाम कदा इच्छावह. आम्ही दोघं कधी इच्छा अशी सांगितली होती. अशा पद्धतीचं वाक्य. त्यानंतर वयमचे एखादं उदाहरण बघा. वयम तदा यच्छामः. वयम म्हणजे अनेक वय बहुवचन. तदा म्हणजे तेव्हा. यच्छामः म्हणजे देणे. आम्ही तेव्हा देतो. आम्ही तेव्हा देतो. ठीक आहे. अशा पद्धतीने वाक्य तुम्हाला काय करायचे तयार करायचे आणि पाहायची आहेत. खाली दिलेले आहे सगळी उदाहरणं. आता रिक्त स्थानानी पूर्यत. रिक्त स्थानानी पूर्यत मध्ये बघा. अहम. आता कंसात काय दिलंय चल. आता इथे काय येणार आहे मी. अहम असेल तर आपण काय समीकरण लिहिलंय मी. आता चला मी चालतो. त्यानंतर बघा अहम इथं परत अहम आलं. त्यानंतर काय केलंय हसामी. मी असेल तर काय येणार आहे अहम येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय अहम खाद असं लिहिलेलं आहे. अहम कंसात खाद दिलंय. काय येणार आहे खादामी. खादामी. ठीक आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे यच्छ. अहम यच्छामी. यच्छ हे दिलेलं आहे. यामध्ये काय येणार आहे यच्छामी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. आता वदामी लिहिलेलं आहे. इथे काय येणार आहे त्याच्या पुढं अहम. ठीक आहे. म्हणजे अहम जेव्हा वापरतो आपण ठीक आहे त्यावेळेस मी याचा वापर शब्दाच्या शेवटी आपण करतो. ठीक आहे. ही उदाहरण बघितले आपण. अहम चलामी. अहम हसामी. अहम खादामी. अहम नृत्यामी. अहम यच्छामी. अहम वदामी. ठीक आहे. आता द्विवचनामध्ये बघा आवाम. आवाम. ठीक आहे. आता आवाम मध्ये बघा नम केले. नम दिलेलं आहे कंसात. वह ऍड करायचं नमावह. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं दुसरं आवाम गच्छावह. खाली आवाम लिहायचंय. त्यानंतर खाद असा शब्द दिलाय. ठीक आहे. याला काय आहे खादावह. खादावह. त्यानंतर काय
आवाम आगच्छावह, त्यानंतर भ्रम असा शब्द दिलाय त्यांनी. आवामच्या पुढे काय येणार आहे शब्द? आवाम भ्रमावह. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर आवाम लिखावह. त्यानंतर बहुवचनामध्ये बघा, बहुवचन अस्मदी इत्यादी प्रयोग मध्ये बहुवचन असेल आणि एकवचन असेल तर वयमच्या आला तर शेवटी वह हे अपेक्षित आहे. सॉरी मह द्विवचनांमध्ये वह आणि बहुवचनामध्ये मह. आता इथे बघा वयम नृत्य हा शब्द दिलाय. नृत्य हा शब्द दिलेला आहे आणि त्यामध्ये काय येणार आहे? अहम नृत्यामह. वयम नृत्यावह. त्यानंतर बघा दुसरं काय आहे? वयम स्पृशामह. आता हे स्पृशामह, स्पृश हा शब्द म्हणजे शिवणे, स्पर्श करणे, त्याला स्पृशामह द्विवचन बहुवचन असल्यामुळे. त्यानंतर वयम कंसात काय दिलेलं आहे? सूचय हा शब्द सूचयामह. त्यानंतर प्रेषायामह, वयम प्रेषायामह. त्यानंतर वयम वदायामह, वद हा शब्द दिलाय. त्याच्या पुढे काय येणार आहे? वदायामह. अशा पद्धतीने काय करायचंय? पूर्ण करायचंय. आणि वयम स्थापयामह. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न बघा, पठत अवगच्छत च. पाठ करा आणि याचं काय करा? अनुकरण करा. याचं खाली दिलं बघा चित्र, पुल्लिंगम आणि स्त्रीलिंगम. अहम चित्रकार अस्मि, अहम नर्तकी अस्मि. ठीक आहे, चित्रकार अस्मि, अहम नर्तकी अस्मि. आता इथं वैद्य वैद्या, चित्रकार चित्रकारी, नर्तक नर्तकी, नट नटी, लिपिकार लिपिकारी, सुवर्णकार सुवर्णकारी, मालाकार मालाकारी, धीवर धीवरी, कुंभकार कुंभकारी. आता इथं मालाकार सगळे आपल्याला खाली त्याची काय म्हणायचं त्यांना मराठीमध्ये दिलंय. मालाकार म्हणजे माळी, कर्मकर म्हणजे कर्मचारी, नापित म्हणजे बार्बर म्हणजे नाई, त्यानंतर लिपिकार म्हणजे क्लर्क, धीवर म्हणजे मासेमारी करणारा, चर्मकार म्हणजे मोची, सज्जाकार म्हणजे मेकअप करणारा, डेकोरेटर सजानेवाला, नर्तक म्हणजे नाचणारा, कुंभकार म्हणजे कुंभार, भारवाह म्हणजे कुली, आपण रेल्वे स्टेशन वगैरे जे कुली बघतो ते, प्रधानाचार्य प्रधानाचार्या म्हणजे महिला प्रिन्सिपल, त्यानंतर सुवर्णकार म्हणजे सोनार. आणि हे सगळं आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही घेऊन स्मरणात ठेवा. आता इथं खूप महत्त्वाचं आहे, उदाहरणानुसार वाक्यानी रचयत. एक वाक्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अहम, त्यानंतर आवाम आणि वयम. ठीक आहे, हे करत असताना आपल्याला शब्दाच्या शेवटी मी, त्यानंतर वह आणि शेवटी मह हे येतं. ठीक आहे. आता इथं बघा, अहम वैद्य अस्मि, अहम वैद्या अस्मि. आवाम नर्तको स्वः, आवाम नर्तक्योः स्वः. ठीक आहे. त्यानंतर वयम नटा हा स्मः, वयम नट्यः स्म. आता इथं बघा, वैद्य वैद्या, वैद्य म्हणजे एक वैद्य, वैद्य म्हणजे महिला. आता नर्तको म्हणजे दोन आणि नर्तक्योः म्हणजे दोन महिला नर्तिका. ठीक आहे. आता तसाच बदल इथं बघा, नटाह नट्यः. आता इथं बघा, आपण एक उदाहरण घेऊ, चित्रकाराचं घेऊ. आपलं पहिलं उदाहरण काय आहे? चित्रकार. वैद्यचं बघितलं आपण, चित्रकार. अहम चित्रकारः अस्मि. त्यानंतर अहम चित्रकारी अस्मि, अहम चित्रकारः अस्मि, अहम चित्रकारी अस्मि. हे झालं एक वचनामध्ये. आता द्विवचनामध्ये बघा, आवाम चित्रकारो स्वः, आवाम
कारो स्वः. हे वह कुठलं आलंय? द्विवचन असल्यामुळं मी, वह आणि मह हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बघा चित्रकारो, चित्रकार आणि चित्रकारो, दोन चित्रकार असतील तर चित्रकारो. आता महिला असतील तर तिथे काय आहे? आवाम, चित्रकार्यो स्वः. ठीक आहे, चित्रकार्यो स्वः. आता बहुवचन असेल तर काय? वयम, चित्रकारा मग चित्रकार. द्विवचन असेल तर चित्रकार आणि बहुवचन असेल तर चित्रकाराः. ठीक आहे. आणि यामध्ये फिमेल म्हणजे स्त्रीलिंग असेल तर चित्रकार्यः. ठीक आहे, चित्रकार्यः म्हणजे महिला, महिलांमध्ये चित्रकारी, चित्रकार्यो आणि चित्रकार्यः. ठीक आहे, म्हणजे बहुवचन. अशा पद्धतीने आपल्याला याचे रूप वर्ग म्हणजे जे हे आहे वर्गमध्ये जसं असं तीन प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर अशा पद्धतीने जसं असतं तसं तिथं नाऊनच्या प्रकारामध्ये आहे. चित्रकार एक असेल, चित्रकारो दोन असतील आणि चित्रकाराः म्हणजे दोनपेक्षा जास्त असतील. महिला एक असेल चित्रकारी, चित्रकार्यो दोन असतील आणि चित्रकार्यः तीन, दोनपेक्षा जास्त असतील. तर अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला वाक्य करायचे. चित्रकार असेल तर काना देऊन पुढचा जो शब्द आहे त्याला एक काना आणि दोन मात्रे आणि इथं काना देऊन विसर्ग द्यायचा. त्यानंतर चित्रकार्यः रला य जोडून शेवटचा जो शब्द आहे त्याला य जोडून यह. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये करायचं आहे. आता पुढचा बघा, पुढचा आणखीन एक उदाहरण देतो आणि उरलेले तुम्ही सोडवा. आता नर्तकः नर्तकी, हे एक वचन. अहम नर्तकी, अहम नर्तकी अस्मि, अहम नर्तक अस्मि, अहम नर्तकी अस्मि. ठीक आहे, हे झालं. ठीक आहे, आता बहुवचनामध्ये बघा, द्विवचनामध्ये बघा. आवाम, आवाम येणार कारण दोन असतील तर काय येणार आहे? नर्तको, नर्तको स्वः. आणि इथं काय येणार आहे? मंदिरामध्ये आवाम नर्तक्यो स्वः. ठीक आहे, आता हे बहुवचनामध्ये काय येणार आहे? नर्तका, वयम नर्तकाः. आणि इथं काय येणार आहे? स्मः. आणि इथं काय येणार आहे? वयम नर्तक्याः. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला जे वैद्य, चित्रकार, नर्तककार झालेले आहे, नट, लिपिकार, सुवर्णकार, मालाकार, धिवर, कुंभकारः अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये एक वचन नर्तकः नर्तकी, द्विवचन नर्तको नर्तक्योः आणि बहुवचन नर्तकाः नर्तक्याः अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये बदल करून हा भाग पूर्ण करायचा आहे पान 30 ठीक आहे. पुढच्या घटकामध्ये आपण अव्यय पदांनी याचा अभ्यास करूया. या घटकामध्ये काही शंका, काही अडचणी असतील तर कृपया फोन करा किंवा मेसेज करा. घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.